हॅलो गाईड्स, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये पोहा रोल बनवत आहोत। पोहा बटाटा रोल तर कसं बनवायचं ते आपण पाहूया। सामग्री पाहून घ्या। हा 1 कप पोहे आहेत, ते भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 2 बटाटे आहेत, 1 कांदा, 4 मिरच्या, कोथिंबीर आणि 2 कढीपत्त्याची पानं आहेत, मीठ आहे, तीळ आहे, हळद आहे। तर हे बटाटे आपण खिसून घेऊया। हे पहा, आपले बटाटा खिसून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये पोहे मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्ण सामग्री मॅश करणार आहोत। आपण डिक्टेशन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता, पोहा बटाटा मेंदू वडा बनवलेला आहे मी। आता आपण रोल बनवत आहोत। आता हे सगळं आपण मस्त मळून घेऊया, मिक्स करून घेऊया। हे बघा, हे संपूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता, बटाटा पोहा एकदम छान मिक्स झालेला आहे। हे पहा, आपण रोल असा बनवलेला आहे। बघू, मी बटर हाताला लावून घेते, पोहे चिकटू नये म्हणून। पहा, आणि आता आपण रोल बनवून घेऊया। हे पहा, आपले रोल बनवून तयार झालेले आहेत। आपण आता तळून घेऊया। हे पहा, आपला तेल मस्त कडकडीत तापलेला आहे। आपण आता रोल सोडून घेऊया। तुम्ही बघू शकता। मस्त लाल रंग येईपर्यंत तळून घेऊया। हे गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत। गोल्डन रंगावर असे सगळे तळून घेऊया। आपण चटणी बनवत आहोत, कोथिंबीरीची चटणी। कोथिंबीर, अद्रकचा तुकडा आहे, लसूण आहे, 2 मिरच्या आणि कढीपत्ता, हे आपण मस्त वाटून घेऊया। आपली चटणी तयार आहे। खूप छान कलर आलेला आहे, बघू शकता। आता आपण हे रोलही तळून घेतलेले आहेत, पोह्याचे रोल आहेत, खूप छान झालेले आहेत, एकदम क्रिस्पी। बघा, खूप छान दिसते, ते खाण्याला पण खूप टेस्टी लागणार आहे। तर माझ्या घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, ऑलवर क्लिक करा। थँक्यू।